सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी आपण नाशिक शहरापासून निघूया. नाशिक शहरापासून याचं अंतर आहे फक्त 65 किलोमीटर. या अंतरावर असणारा हा गड सप्तशृंगी मातेच्या सानिध्याने पवित्र पावलेला, भाविकांच्या भक्तीने पावन झालेल्या ह्या पर्वतराजावर सप्तशृंगी मातेचे वास्तव्य आहे. 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ म्हणून हे सप्तशृंगी मातेचं पीठ गणलं जातं. अष्टध्वजाभुज रूप धारण करून महिषासूर राक्षसाचा त्याच ठिकाणी वध केला. इथे येण्यासाठी नाशिक शहरापासून एसटीची सोय आहे. रामायणाच्या काळात ह्या ठिकाणी दंडकारण्य म्हणून हा भाग प्रसिद्ध होता. आपण या गडावर आलो आहोत. तर मातेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक पायी जाण्याचा पायऱ्या चढून आणि दुसरा रोपवे. तर आपण आता नवीन बनवलेल्या रोपवेचा वापर करूया. ह्या रोपवे दिसतोय ट्रेनसारखा, पण काम करतो रोपवेच. ह्यात बसून आपण 2-3 मिनटात मंदिराच्या पायथ्यापाशी पोचतो आणि मातेच्या दर्शनासाठी आपल्याला थोड्या पायऱ्या चढून जावं लागतं. मंदिरात पोचताच मातेचं रूप, मातेचा प्रचंड चेहरा मनाला भावतो. उंच पर्वतावरून आपल्याला समोर मार्कंडेय पर्वत व संपूर्ण वणी शहराचं दर्शन होतं. या मंदिरात आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं. सप्तशृंग अशा प्रकारे सप्त पर्वतांनी वेढलेल्या सप्तशृंगी मातेच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या वणी गाव व निसर्गाने नटलेल्या परिसराचे दर्शन मनाला मोहवतं आणि मनाला नवीन ऊर्जा देतं व याची यात्रा सफल झाल्याचे आपल्याला समाधान मिळते. आम्ही ज्यावेळेस मंदिरात गेलो त्यावेळेस आरती सुरू झाली होती आणि आरती म्हणण्याचा योग आला. आरती ह्याप्रमाणे: जय देवी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा, नटली ही बहुरंगा उटी शेंदूर अंगा, पूर्वमुख आंबे ध्यान जरा वाकडी मान, मार्कंडेया देई कान सप्तशक्तीचे पाण, एके आंबगिरी शृंगा अंबा गौतमी गंगा, माये तुझा बहुथाट देई सगुण भेट, प्रेम पाना एक घोट भावे भरले पोट, करू नको मनभंगा अंबा गौतमी गंगा, महिषापुत्र महिषासूर दुष्टकामी आसुर, करी ढाल समशेर क्रोधे उडविले शीर, शिवशक्ती शिवसंगा अंबा गौतमी गंगा, निवृत्ती हा राधासुत अंबे आरती गात, 18ही तुझा हात भक्ता अभय देत, चरण कमली भुंगा अंबा गौतमी गंगा, जय देवी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा, नटली ही बहुरंगा उटी शेंदूर अंगा. अशा प्रकारची आरती म्हणण्याचा आम्हाला योग आला तिथे आणि खूप प्रसन्न वाटलं. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक जाणवलं की इथे सर्व प्रकारच्या सोयी आपल्याला उपलब्ध आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद घेण्याची सुद्धा सोय आहे. इथे फार माफक प्रमाणात आपल्याला पैसे देऊन जेवण मिळते आणि इथे राहण्याची सुद्धा चांगल्या प्रकारची सोय आहे. तर आपण परत नाशिकला जाण्यासाठी सुद्धा एस टी ही महाराष्ट्र सरकारची